नमस्कार, मी डॉक्टर श्रिया कुलकर्णी. मी ENT सर्जन आहे. मी डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे प्रोफेसर आहे आणि मी रोटरी क्लब ऑफ नाशिकची ॲक्टिव्ह मेंबर आहे. मी गेले बरेच वर्षांपासून गणपती बनवण्याचे, शाडू मातीची गणपती बनवण्याचे वर्कशॉप्स घेते. जवळजवळ 2005 पासून मी हे करते आणि गेल्या काही वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणावरती हे वर्कशॉप्स रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या तर्फे आम्ही करत असतो. आता सध्या लॉकडाऊनमुळे किंवा ह्या कोविड-19च्या पॅन्डेमिकमुळे मोठ्या प्रमाणावरती वर्कशॉप्स घेणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे आपण हे ह्या माध्यमाद्वारे करण्याचा प्रयत्न करतो आहे. यावर्षीसुद्धा आपण दरवर्षीप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती न वापरता इको फ्रेंडली गणपती बसवण्याचा प्रयत्न करूया आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया. आता शाडू माती जी असते ती भिजवायची आधी 2 दिवस आधी ती भिजवावी लागते आणि आपण जशी कणिक भिजवतो ना आणि पोळ्या करण्यासाठी तशा कन्सिस्टन्सीने साधारण भिजवायची. आणि आपल्याला जे हत्यारं जी लागतात ना ती अगदी घरगुती हत्यारं आहेत. म्हणजे एखादी सुरी किंवा एखादा छोटासा फोर्क किंवा एखादा असा स्पॅच्युला, एखादं पेन्सिल खराब असलेली, या हत्यारांवरती सुद्धा आपण डेकोरेशन किंवा दागिने वगैरे करू शकतो. किंवा अशी सध्या बाजारात गणपतीच्या मूर्तींसाठीची पण हत्यारं वेगळी मिळतात. ही ती काही हत्यारं आहेत. ज्या प्लॅटफॉर्मवरती बसवायचे गणपती त्या प्लॅटफॉर्म समोर ठेवून त्याच्यावरती पहिल्यांदा आपण आसन बसवणार आहोत. म्हणजे थोडासा उंचवटा असेल तर त्यासाठी असे सिलेंड्रिकल पुंगळ्यासारखं करून घेतलं आहे की जे एकमेकांच्या शेजारी ठेवून आपण त्याचं एक उंचवटा किंवा आसन बनवणार आहोत. ह्याच्यामधल्या ज्या गॅप्स आहेत ना त्या शक्यतो मिटवण्याचा प्रयत्न करायचा. कुठेही गॅप राहिली ना की त्याच्यामध्ये हवा ट्रॅप होते आणि मग नंतर ती एक्सपांड होते. त्याच्यामुळे मग क्रॅक्स जाऊ शकतात. आता ही मूर्ती बनवायची जी प्रोसेस आहे ना 8 स्टेप्समध्ये आपण ती मूर्ती बनवणार आहोत. तर पहिला जेव्हा घ्यायचा आहे तेव्हा एक मोठा गोळा घ्यायचा असा, तो असा आपण साधारण मध्याच्या पेक्षा थोडं मागे असं ठेवायचा. इथून गणपती बनवणार आहोत तर थोड्याशा ह्याच्या मागे, कारण ह्याच्या पुढे आपले गणपतीचे पाय येतील. त्याच्यानंतर 2 सारख्या आकाराचे पुंगळ्या करायच्यात आपल्याला. वरती थोडं ब्रॉड आणि खाली थोडं नॅरो. सेम आकाराचे. तर त्याला आपण थोडं मागून सुरुवात करायची. मी दाखवते. इथून सुरुवात करायची आणि हा गुडघ्याचा बेंड आहे त्यामुळे इथे असा जेंटली असा एक बेंड करायचा आणि हा पायाचा बेंड. हे इथे पण तसंच. थोडंसं अंतर ठेवायचं कारण आपल्याला मध्ये काही गोष्टी दागिने किंवा घड्या ज्या असतात ना धोत्राच्या त्या घालाव्या लागतात. त्याला खूप स्मूथ करायचं. मधली जागा नाही थोडीशी फिलअप करून घ्या. पुढच्या स्टेपला आपण पोट आपल्याला बनवायचं आहे. आता हे पोट ह्या गोळ्यावरती ठेवताना असं ठेवायचं की ही मागची बाजू आहे, बॅक आहे, त्या बॅकच्या मागे नाही यायला पाहिजे. इथे असं यायला पाहिजे. म्हणजे मग ही पाठ आणि हा खालचा भाग हे मर्ज करायचा. नंतर आता हे जे 2 आपण गोळे बनवले म्हणजे हा पोटाचा आणि हा खालचा, त्याच्यामध्ये अशी एक पुंगळी टाकायची. म्हणजे मग तो काय होतो
धोत्राचा पुढचा भाग होतो. तर हा इथून खूप मागपर्यंत नाही जायचं, एवढं, दिस इज ओके. आणि धोत्राच्या पुढे असतो ना पुढच्या निर्या, त्याच्यासाठी एक छोटासा भाग. हवं तर एखाद्या इन्स्ट्रुमेंटनी ते तुम्ही प्रेस करू शकता, कारण कधी कधी तिथपर्यंत बोट जात नाही आपलं. आता आपण ना धोत्राच्या कडा कशा करायच्या ते बघूया. आणि आता ती साधारण इथून घ्यायचं आणि इथपर्यंत आणून जोडून द्यायची. थोडं हाताला ओलसर करायचं, म्हणजे मार्जिन चांगलं दिसतं. ही झाली एक घडी किंवा एक चुडी म्हणू शकतो आपण. आणि ह्या ज्या चुन्या आहेत ना त्या 3च पाहिजेत किंवा 4च पाहिजे असं काही नाही. जशा नैसर्गिकरित्या येतील अशा येऊ द्यायच्या, नॅचरल वाटल्या पाहिजेत त्या. आता आपण छातीचा भाग करूया. जेवढा आपण पोटाचा घेतला ना त्याच्या साधारण निम्मा असा एक सिलेंडर करून घ्यायचा. इथे असा पोटाच्या वर ठेवायचा आणि मागचा भाग जो आहे तो मर्ज करून घ्यायचा. ही पाठ जी आहे ती सगळी सलग आली पाहिजे. आता ह्याच्यावर असे जेंटल असे उंचवटे दाखवायचे, म्हणजे तो असा भरीव भाग दिसतो. आणि दोन्ही हाताला काही काही गोष्टी सिमेट्रिकल आहेत ना त्या दोन्ही हाताने सायमल्टेनियसली करायच्या. आता पुढची स्टेप जी आहे ती म्हणजे आपल्याला हात करायचे. आता हाताचं कसं असतं की इथून हात सुरू होईल आणि तो मांडीवरती रेस्ट होणार आहे. तर आपल्याला असं वाटलं की मांडी खूप खाली गेलीये तर आपण अजून मांडीचा भाग उंचवटा घालून वरती करू शकतो. शाडू मातीची हेच एक सौंदर्य आहे की ती कशी मोल्ड होऊ शकते, कशी तुम्ही कुठेही ऍड करू शकता, कुठूनही काढू शकता ओली असेपर्यंत. तर हीच ब्युटी आहे शाडू मातीची की इट इज व्हेरी मोल्डेबल. आता हातासाठी सुद्धा 2 सिमेट्रिकल किंवा सेम आकाराचे गोळे घ्यायचे. आपल्याला खांद्याच्या बाजूनी हात लावायचा आहे आणि तो कोपऱ्याला फोल्ड करायचा आहे आणि पुढे हाताला फोल्ड करायचा आहे. आता गणपती बाप्पाचा उजवा जो हात असतो तो आशीर्वादाचा हात असतो, त्याच्यामुळे हात तुम्ही लावताना मांडीवरती रेस्ट करायचा. आणि मी म्हणलं तसं उजवा हात जो असतो तो आशीर्वादाचा असतो, त्याच्यामुळे तो असा फोल्ड करायचा. आता मगाशी जे आपण उंचवटा केला त्याच्यामुळे तो इझिली हात असा इथे बसून गेला. आणि हा जो जॉईंट आहे हा मात्र मर्ज करून घ्यायचा. तो हात लावताना सुद्धा खांद्यापासून सुरुवात करायची, कोपऱ्याला इथे टर्न करायचं आणि पुढचा जो भाग असतो ना तो असा पसरत ठेवायचा. कारण हा आहे आपल्याला मोदक ठेवणार आहे आपण ह्याच्यावर. या स्टेजला जर असं वाटलं की पोट बारीक झालंय, पोट असं आत गेलंय, या स्टेजला तुम्ही अजून वाढवू शकता. आता सोंड वगैरे लावायच्या आधी आपल्याला दागिने घालायचे. तर दागिने कसे घालायचे तर मानेभोवती, त्यामुळे आपण एक मानेसारखा एक भाग करून ठेवू आणि मग त्याच्या भोवती दागिने घालून ठेवू. हा सोंड नाही किंवा हे तोंड पण नाही, हा जस्ट एक भाग आहे मानेचा की जे आपल्याला दागिने घालण्यासाठी एक रेफरन्स पॉइंट आहे. दागिने करताना एक गळ्यातली जी माळ बनवायची त्यासाठी एक लांब अशी पुंगळी बनवून घ्यायची आणि ही अशी गळ्यामध्ये लावायची. आणि तुमच्याकडे जर एखादी पेन्सिल असेल अशी तर पेन्सिलीने त्याच्यावरती फक्त गोळे करायचे. त्यानंतर खालती एक पेंडंट करायचं. इथे अशी हाताला वाकी दाखवू.
आता हे गोळे कसे लावायचे ते इथून सुरुवात करायची. आता सोंड घातली की हे बसवता येत नाही, म्हणून दागिने नेहमी आधीच करून घ्यावे. आता आपल्याला तोंड आणि नंतर सोंड करायची. त्या मानेच्या भागामध्ये बसेल असं आपल्याला एक आता तोंडासारखा भाग करायचा आणि खालून असं त्याला उंचवटा करा, म्हणजे भोक करायचं आणि त्याच्यावरून हे बसवायचं. ही जी सोंड आहे इथून सुरू करायची, फ्लॅट करून घ्यायचा वरचा भाग आणि मग तो असा इथे टर्न करायचा. असं एक सिंगल टर्न पण करू शकतो, तुम्हाला जसं हवं तसं. फक्त सोंड जी आहे ना ती डाव्या बाजूला आणायची, उजव्या बाजूला नाही. अशी एक सोंड फक्त ही पोटावरती रेस्ट व्हायला पाहिजे. पूर्ण छातीला नाही टच करायची, गॅप राहिली पाहिजे, म्हणजे ह्याच्यामधून आपण पूजा करताना दुर्वा वगैरे अशा अडकवू शकतो किंवा एखादं फूल अडकवू शकतो. थोडा गालाचा उंचवटा. आता हे कान बनवण्याच्या ना 2 मेथड्स आहेत. एक मेथड म्हणजे तुम्ही एक मोठा गोळा घ्या आणि तो असा दाबून घ्यायचा. आपण पोळी करतो ना तेव्हा जसा घेतो तसा एक गोळा घ्यायचा. ही चकती बनवली की मग ती मध्ये डिवाइड करायची आणि हे जे 2 अर्ध चंद्राकृती जे झाले ते आकार उलट करायचं आणि इथे बसवायचे. हा एक प्रकार झाला कान बनवण्याचा. त्याच्यामध्ये कान एकदम परफेक्ट सिमेट्रिकल होतात आणि सुपासारखे पण दिसतात. मग तुम्ही त्यांचा आकार थोडा कमी करू शकता, वर्ण वगैरे. दुसरी पद्धत अशी आहे की 2 सेम आकाराचे गोळे घ्यायचे, गोळे थोडेसे पसरट करायचे छोट्या आकाराचे आणि मग ते इथे लावायचे. आणि मागून सुद्धा मर्ज करून घ्यायचं. आता झाला सुपासारखा. असंच या साईडला सपोर्ट करा. शेल्यासाठी आपल्याला एक खूप लांब अशी एक पट्टी करून घ्यायची आहे, चपटी अशी एक पट्टी करून घ्यायची. आता हा असा मागून घ्यायचा, इथे येऊ दे आणि मग असा हा बाहेरपर्यंत येऊ दे. मग इथे हवा असेल तर कट करून टाकायचा. बारीक बारीक पोटं करूया आणि मागचे हात करूया. तर बोटांसाठी काय करायचं, तर अशा 5 छोट्या छोट्या पुंगळ्या करायच्या. ही जी बोटं आहेत ती अशी मागणं लावायची. अशी बोटं करून थोडासा हात बेंड करायचा. पायाची बोटं लावताना पहिल्यांदा खालून सुरुवात करायची, म्हणजे करंगळी आधी घालायची. आधी जर तुम्ही ग्रेट टो केला तर खाली जायला डिफिकल्ट जातं. त्यामुळे आधी खालचं बोट, इथे थोडंसं जे चपटा भाग होतो तर त्यासाठी मग इथे असे पायामध्ये पेंजण सारखं किंवा वाळासारखं घालायचं. आता पाठीचा जो मागचा भाग आहे तो एकदम स्मूथ करून घ्यायचा आणि हात आणि पाठ ह्याच्यामध्ये थोडंसं अंतर दिसलं पाहिजे, गॅप दिसली पाहिजे, तेवढं मर्ज नाही करायचं तिथे. आणि हा एकदम स्मूथ करून घ्यायचा. हा डोक्याचा भाग आहे.
तिथे आपण मुकुट आलं की करू मागचं. धोत्राचा जो मागचा भाग बनवायचा, आता हे बघा इथे जे आलेलं आहे ते पुढचं आपण मगाशी जे टाकलं ते इथपर्यंत असा तो भाग कंप्लीट करायचा आहे. साधारण तशीच तेवढी पुंगळी घ्यायची आणि अशी इथे जॉईन करून टाकायची. म्हणजे हा झाला कंबरेचा आणि धोत्राचा भागाचं डिमार्केशन. आणि मागचा जो काष्टा असतो तो असा बनवायचा. आता आपण मुकुट बनवूया. हवं तसं डेकोरेट करू शकता मुकुटाला. हे लावताना खूप काळजी घ्यावी लागते. हे मागचे हात करताना दोन्ही सेम आकाराच्या सिलेंडर्स करून घ्यायचे आणि मागे हे जे हाताचे कोपरे आहेत ना इथून लावायचे आणि त्याला प्रेस करायचा आणि पुढून जो भाग दिसतो ना तो थोडासा टर्न करायचा. मागचे जे हात आहेत त्याची आपण बोटं बनवणार आहोत. बोटं तयार करून ठेवून आपण दोन गोष्टी करणार आहोत. एक म्हणजे एका हातात फूल आणि एका हातात परशू. त्याला जेव्हा वळवतो आपण तेव्हाच हे आतमध्ये घालायचं, म्हणजे मग ते ग्रिप राहते आणि परत आपल्याला ते करायची स्टेप टळली जाते. फूल द्यायचं आणि मग बोटं फोल्ड करायची. वळलेली आणि त्याच्या आतमध्ये एका हातात परशू आणि एका हातात फूल. सोंडेचा एक दागिना. हा जो उंदीर बनवायचा आहे तो उंदीर खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता. तर मी हा एक उभा उंदीर एक ट्राय करते. असा एक सिलेंडर घ्यायचा आणि पुढे असं एक तोंड करायचं त्याला आणि हे दोन वरचे हात आणि हे दोन खालचे पाय